उन्नती लाईव्ह अपडेट्स, जनतेचा आवाज, सत्याचा प्रकाश। झालेली घटना अतिशय दुर्दैवी आहे। ज्ञानेश्वर वाकडेचं जे बलिदान आहे ते आम्ही व्यर्थ जाऊ देणार नाहीत। संपूर्ण तमाम आपले जे बांधव आहेत ते सर्व या घटनेमध्ये हळहळ व्यक्त करत आहेत आणि सर्वांची प्रामाणिक इच्छा एकच आहे की ज्ञानेश्वर वाकडेला न्याय मिळाला पाहिजे। टाळ्या वाजवू नका। तीच मागणी आपल्या सर्व महाराष्ट्रातल्या तमाम जे काही आपले बांधव आहेत त्यांनी मागणी या जिल्ह्याचे SP साहेब आणि जे कोणी वरिष्ठ पोलीस अधिकारी आहेत त्यांच्याकडे केलेली आहे। चुकीचं काहीही करायचं नाही, ही प्रामाणिक भावना तुमची पण सकाळपासून होती, रात्रीपासून झालेल्या घटनेपासून, आणि सगळ्याच आपल्या वरिष्ठ बांधवांची सुद्धा हीच मागणी होती की आम्हाला न्याय पाहिजे आणि खरे गुन्हेगार जे कोणी असतील त्यांना अटक झालं पाहिजे, त्यांना आरोपी केलं पाहिजे आणि त्यांच्यावर FIR दाखल झाला पाहिजे। ही आपली प्रामाणिक भावना सकाळपासून आहे। आपण सर्वजण उपाशी आहात, सकाळपासून इथं बसलेले आहेत, माझ्या मायमावल्या आहेत या ठिकाणी। शेवटी सगळ्यांचा रेटा आणि पोलिसांनी केलेला तपास आतापर्यंतचा आणि केलेली वस्तुस्थिती जी आहे झालेली या घटनेतली, याच्या सर्व गोष्टीचा विचार करून जो काही FIR या ठिकाणी नोंद होत आहे तो वस्तुस्थितीला धरून तो FIR नोंद होत आहे। त्यामुळं आपली जी मागणी आहे तुमची सगळ्यांची, गावकऱ्यांची आणि कुटुंबियाची, की याच्यात जे दोषी आहेत त्या सर्वांची नावं आरोपी म्हणून घेतलेली आहेत आणि जिथं आरोपी लपले होते, ज्यांनी कुणी लपवलं होतं त्यांना पण याच्यामध्ये आरोपी पोलिसांनी केलेलं आहे। ही आपली प्रमुख मागणी होती आणि ती मागणी मंजूर झालेली आहे। त्यामुळं आता आपला जो शहीद झालेला बांधव आहे त्या शहीद झालेल्या बांधवाला आपल्याला त्याचे जे अंतिम संस्कार असतात ते आपल्याला करणं आपलं गरजेचं आहे। पण त्याच्यापूर्वी आपण जे सर्वांनी या ठिकाणी ज्या कोणी सोशल मीडियाच्या माध्यमातून असेल, वरिष्ठ पातळीवर जे कोणी आपले बांधव असतील, मी नावं घेणार नाही जाणीवपूर्वक, समजून घ्या फक्त, त्यांनी आपल्याला सहकार्य केलं आणि त्या सहकार्यामुळं वस्तुस्थिती पुढं पोलिसांना आपल्याला त्यात जे खरे आरोपी आहेत त्या आरोपींची नावं घेणं त्यांना भाग पडलं आणि पोलिसांनी ती नावं घेतलेली आहेत। तुमच्या ज्या मागण्या आहेत, मंगल कार्यालयाचा मालक आणि मंगल कार्यालयाचा मॅनेजर ह्या दोघांचंही नाव FIR मध्ये आलेलं आहे। आता माझी विनंती म्हणण्यापेक्षा आपले जे वरिष्ठ आहेत, ज्यांनी आपल्याला सहकार्य केलं, ज्यांनी SP साहेबांना बोलले असतील किंवा वरिष्ठ अधिकाऱ्यांना बोललेले असतील, त्या सर्वांची अशी विनंती, ती विनंती फक्त मी तुमच्या समोर मांडतोय। शेवटी निर्णय तुम्हाला घ्यायचा आहे की त्यांची सगळ्यांची विनंती की तुमची जी मागणी होती ती मागणी पोलिसांनी मान्य केलेली आहे। त्यामुळं इथून पुढचा तपास हा पारदर्शक होईल, इथून पुढचा तपास हा सर्व आरोपींना अटक केलं जाईल अशा प्रकारची हमी आपल्याला पोलीस अधिकाऱ्यांनी दिलेली आहे वरिष्ठ पातळीवरच्या, आणि साहेब सुद्धा आपल्याला या ठिकाणी आरोपींना अटक करण्याची हमी देतील। त्याच्यानंतर मला असं वाटतं की आपण सर्वांनी काय निर्णय घ्यायचा तो आपण अंतिम संस्काराचा निर्णय घ्यावा असं मला वाटतंय। म्हणण्यापेक्षा जे महाराष्ट्रातले आपले बांधव आहेत त्या सर्वांची ती इच्छा आहे की आमचा निरोप कळवा आपल्यांना, या ग्रामस्थांना आणि या कुटुंबियाच्या दुःखामध्ये सर्व जे आपले ज्येष्ठ मंडळी आहेत ते सामील आहेत, आम्ही पण आहोत। आणि या पुढच्या काळात जोपर्यंत आरोपी अटक होत नाहीत किंवा जोपर्यंत ह्या आरोपींना म्हणजे कोर्टाकडून शेवटची जी काही शिक्षा, फाशीची शिक्षा असते ती होत नाही, तोपर्यंत आम्ही कोणीही स्वस्थ बसणार नाहीत, एवढी हमी तुम्हाला आम्ही देतो। शेवटी तुम्ही निर्णय घ्यावा अशी माझी विनंती पट्टीवळगावकरांना। काय करायचं तुम्ही ठरवा। ती कोर्टात होते। हो साहेब, कुणीतरी FIR वाचून दाखवा। माझ्यावर विश्वास आहे का? सगळ्या एक लक्षात घ्या थोडंसं, माझ्या बांधवांना विनंती, इथं सोशल मीडिया चालू आहे, मीडियाचे प्रतिनिधी आहेत आणि मला असं वाटतंय की FIR
वाचून दाखवणं योग्य नाही. तुम्हाला ज्यांना ज्यांना कुणाला FIR वाचायचं आहे मध्ये येऊन बसा, मध्ये वाचून घ्या. हे रेकॉर्डिंग व्हायले, शूटिंग व्हायले आणि कोर्टाच्या दृष्टीने ते योग्य नसते. आम्हाला जे माहिती आहे ते कोर्टातलं मला माहिती आहे म्हणून मी तुम्हाला विनंती करायलो सगळ्यांना. प्रत भेटते तुम्हाला उद्या सोशल मीडियावर भेटेल. आता लगेच आपल्याला प्रत बी भेटते तुम्हाला, प्रत्येकाच्या व्हॉट्सअपवर पण दिली जाईल. एकच मिनिट. FIR फाटला की ऑनलाईन प्रिंट आपल्याला कुठेही मिळते, पण ह्याची आपण कॉपी तुम्हाला व्हॉट्सअपवर सर्क्युलेट करू सगळ्यांना. लक्षात आलं? तर तुम्ही अटक झाला पाहिजे, मला बाकीचं काही बरं नाही. तर अटकच्या दृष्टीनं साहेबांना विनंती, तुम्हीच काय शब्द द्यायचा ते द्या. साहेबांना काय हे थांब ना भैया, 2 मिनिट थांब. त्यांच्या घरात म्हणजे कोण चोरच. तुम्ही थांबा ना थोडं, आता थोडं थांबा ना. आता झाले ना आपल्या मनासारखं. काही गोष्टी काय असतात साहेब बघा, तुम्ही बोला आता अटकच्या बाबतीमध्ये सगळ्यांची भावना. तुम्ही खाली बसा इथं. गुन्हा घडलेला आहे, गुन्हा वाईट घडलेला आहे. त्याचं आम्हाला पण तुमच्या भावना आम्ही कदर करतो. जे गुन्ह्यामध्ये जे काही आरोपी आहे त्यांना आम्ही रात्रभर पाट्याला पाठलाग करून त्याला आम्ही आता पकडलेले आहेत. मेन आरोपीसुद्धा आमच्या ताब्यात आहे आणि आता ते आम्ही काय कायदेशीर आहे पुढची कारवाई लवकरात लवकर आणि कठोर कारवाई जी कायद्याप्रमाणे आहे ती करणार. कुठेही कोणाला सोडणार नाही. कायदेशीर आम्ही जे काय आहे ते त्याच्यामध्ये बाकीचे राहिलेले पण आरोपी काही 2 आहेत ते सुद्धा आम्ही लवकरात लवकर आम्ही अटक करू आणि तुम्हाला न्याय मिळेल एवढी आम्ही तुम्हाला गवाही देतो. हे आता तपासाचा काय भाग आहे, काय गोष्टी आम्हाला विचारू नये. म्हणजे कसं आहे की आम्ही जे काय आहे ते करणार आहे. हे त्या संबंधी आता FIR मध्ये त्यांच्याबद्दल अटक किती केलं ते सांगा. तुम्ही 2 आरोपी अटक करायचे राहिले म्हणलात, अटक किती केलं ते सांगा. हे तपास चालू आहे. आता गुन्हा FIR दाखल झाल्याच्या नंतर सगळं काय अटकेची कारवाई होईल. आता म्हणत ना तुम्ही एकच मिनिट माझी विनंती आहे. हो आता थांबा सगळे साहेब आहेत. तुम्ही सगळ्यांना विनंती, जरा कॅमेरे बंद करा. तुमच्या प्रश्नाची उत्तर देतो सगळ्यांना. उन्नती लाईव्ह अपडेटसाठी रफिक पठाण.